तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन म्हणजे हा पार्ट 2 आहे. मागच्या पार्टमध्ये ना आपण या ड्रेसची संपूर्ण कटिंग बघितली पूर्ण डिटेलमध्ये. आता या पार्टमध्ये आपण हे स्टिचिंग कसं करायचं ते बघणार आहोत. आता हे एकदम बेसिकपासून डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे, त्यामुळे याचे पार्ट 1, 2 आणि लास्ट पार्ट असणार आहे. तर हे 3 पार्टमध्ये होईल. तिसरा पार्ट जरा छोटा होईल, कारण आपला ड्रेस ऑलरेडी म्हणजे जे बारीक बारीक गोष्टी आहे ना त्या आपण लास्ट पार्टमध्ये जरा डिस्कस करणार आहोत, राहिलेलं काम करणार आहोत. तर या पार्टमध्ये आपण इथे सुरुवातीपासून याची पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. तर मला आता हे बघा, सर्वप्रथम इथे नॉट बनवून घेते मी, कारण आपलं 1 शोल्डर आहे आणि ज्या बाजूने आपण शोल्डरला म्हणजे कट केलेलं आहे ना तिकडच्या बाजूने आपल्याला नॉट टाकायची आहे ना तिथे. तर त्यामुळे अशा पद्धतीने हे नॉट बनवून घेते. आता नॉट तुम्ही तुमच्यावर डिपेंड, तुम्हाला किती ब्रॉड नॉट लावायची आहे एका शोल्डरला, जे एक शोल्डर आपलं करून टाकलेलं ना तर तिथे. तर मी एक नाजूकशी छोटीशी नॉट बनवली आणि ड्रेस अगदी 2 वर्षाच्या मुलीचा आहे, 2 ते 3 वर्षाच्या मापाचा. तर त्या ठिकाणी म्हणजे त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या अंदाजाने, लहान मुलगी आहे त्यामुळे जास्त ब्रॉड बेल्टची गरज नाही. जर तुम्हाला ब्रॉड बेल्टच ठेवायचा असेल तर तुम्ही ऑफ शोल्डर करूच नका. आता हे मी पलटी करून घेते, कारण आपल्याला प्रॉपर फिनिशिंगसहित हे जोडायचं आहे. आतल्या बाजूने फिनिशिंग आली पाहिजे. जर तुम्हाला नसेल जमत तर सरळ आहे असं जोडून घ्यायचं आणि त्याला पायपिंग पट्टी असते ना त्या पद्धतीने, किंवा व्यवस्थित तुम्ही बारीक दुसऱ्या याच्याने पायपिंग पण करू शकता, किंवा अशा पद्धतीने मी जसं जोडत आहे त्या पद्धतीने देखील जोडून घेऊ शकता. आता सर्वप्रथम नेट आणि जे सॅटिन आहे ते जोडून घेऊ, कारण हे फार सटकतं. नेट सॅटिनवरून खूपच म्हणजे सरकलं जातं, त्यामुळे जरा हे जड जातं करायला. तिन्ही सोबत नाही जोडू शकत, त्यामुळे सर्वात आधी ना मी हे नेट जे आहे ते एकदा जोडून घेते, कारण ते आपल्याला पलटी करायचं असतं आणि ते पलटी करायचं असतं आणि फिनिशिंग येण्यासाठी. त्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला शोल्डरला स्लीव्ज नाही लावायचे, त्यामुळे शोल्डरच्या बाजूने देखील म्हणजे आर्मोलच्या बाजूने आणि गळ्याच्या बाजूने अशा प्रकारे ही टिप मारून घ्यायची. आता ज्यांनी कोणी मागचा पार्ट बघितला नसेल त्यांनी आवर्जून जाऊन तो मागचा पार्ट बघा. खूप म्हणजे खूप यूजफुल, मी तुम्हाला खूप सोपं करून सांगितलेलं आहे. आजपर्यंतचा यूट्यूबवरील सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे, आणि बेस्ट व्हिडिओ आहे कारण मी सांगते, माझा शब्द आहे की ज्यांना कोणाला या अशा ड्रेसेस वगैरे आपल्या लहान मुलांसाठी मुलींसाठी बनवायला आवडतात, घालायला आवडतात, तर त्यांना येत नाही, तर त्यांनी काय करायचं, त्यांच्याकरता हा एकदम डिटेलमध्ये मराठी भाषेतील पहिला यूट्यूबवरील व्हिडिओ आहे. तुम्ही पूर्ण चेक करा, तुम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ कुठेच मिळणार नाही. म्हणजे इनफॅक्ट मी स्वतः चेक करून बघितलं, मराठी भाषेतला व्हिडिओ नाहीच आहे. कोणी ऑडिओ टाकून दिलेला आहे, कोणी जरा हिंदीमध्ये हे शिकवलेलं आहे, पण डिटेलमध्ये नाही शिकवलेलं. त्यांनी फक्त आणि फक्त सांगितलं हे असं म्हणजे वरचेवर सांगितलेलं आहे, तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे ना त्या पद्धतीने कुणीच नाही शिकवलेलं, म्हणजे दाखवलेलंच नाही आहे. तुम्ही बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा, मग तुमच्या लक्षात येईल. आणि शिकवण्याची पद्धत कशी वाटत आहे ते देखील कमेंट करून सांगा. आता बॅक साईडला चेन टाकायची आहे, कारण लहान मुली असतात, गळ्यातून ड्रेस जाऊ शकतो किंवा नाही जाऊ शकत, कोणी बघितलं, पण चेन पण एक राहून द्यायची, कारण थोडी मोठी झाल्यानंतर ही तिने तो घातला पाहिजे किंवा तिला तो आला पाहिजे, यासाठी आपण इथे चेन लावतो. तर सेंटर काढून, अस्तराचा सेंटर वगैरे काढून घेतला, पिनाने असं सेट करून घेतलं आणि त्यावरतून ही चेन मी आता लावून घेते. ड्रेसला चेन वगैरे कशी लावायची एक मागचा पण एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये देखील हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि जर तरीही तुमच्या नसेल लक्षात येत ना, किंवा नसेल तुमचं समजत नसेल तुम्हाला, तर तुम्ही ते देखील मला कमेंट करून सांगा. डिटेलमध्ये चेन कशी बसवायची फिनिशिंगसहित पूर्ण आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने फिनिशिंग येते, कुठेच काही दिसत नाही. अगदी रेडीमेड जसं असतात ना आतल्या बाजूने असं चेन, सेम त्या पद्धतीची फिनिशिंग इथे येते. त्या पद्धतीने आपलं इथे तयार होतं. आणि ते कसं करायचं तुम्हाला जर नसेल लक्षात येत ना तर मला कमेंटमध्ये सांगा,
त्यावरती मी नक्की म्हणजे डिटेल व्हिडिओ जो आहे सेपरेटली तो घेऊन येईल प्रॉपर, फक्त चेनवरच. मग पाठीमागून ती कशी बसवायची वगैरे असं. आता हे व्यवस्थित पलटी करून घ्यायचं. हे बघा, एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने टोक बाहेर व्यवस्थित काढून घ्यायचे आणि हे बघा, जसं तुम्ही म्हणजे बघताय ना, एकदम प्रॉपर फिनिशिंग आलेली आहे, कुठून काहीच दिसत नाही आहे. आता ती नॉट टाकायची राहिली बघा. हे सगळं बोलायच्या नादात ना नॉडच राहून गेली. आता काय करायचं? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की करायचं काय? तर टेन्शन नाही घ्यायचं, फक्त व्हिडिओ लक्ष देऊन बघा, म्हणजे बरोबर लक्षात येईल. आता नॉड अंदाजे किती टाकायची, म्हणजे कुठे टाकायची? तर स्लीव म्हणजे एकदम बारीक नॉड आहे, टाकायची कुठे? तर हे बघा, अंदाजे फिटिंगच्या आपण म्हणजे फिटिंगच्या बाजूने जरी तुम्ही मेजरमेंट घेतलं ना, तर फिटिंगच्या बाजूने अंदाजे 2 आपण 1.5 इंचाची शिलाई मार्जिन पकडलेली असते. 2 किंवा 2.5 इंच सोडून द्यायचं फिटिंगच्या बाजूने आणि एक मार्किंग करायची आणि त्या ठिकाणी ही नॉट टाकून द्यायची. आता हे बघा, आतल्या बाजूने थोडीशी मी एक टिप काढून घेतली आणि तिथून नॉट ती मध्ये इन्सर्ट करून घेतली आणि आता पुन्हा त्यावरतून एक टिप मी चालवत जाते, म्हणजे ही फिनिशिंग होऊन जाईल. त्यावरतून एक टिप मारून घेतली की झालं. टेन्शन आहे की काय डोक्याला टेन्शन? झालं. एवढं सोपं असतं. म्हणजे सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात, पण त्या म्हणजे बघितल्यावर अवघड वाटतात, पण करायला गेल्यावर अगदी सोप्या असतात. तुम्ही बघा, एकदा ट्राय करून बघा. हे तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही घ्याल ना शिवायला, त्यावेळेस तुम्हाला हे फार सोपं वाटणार आहे आणि तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की यार खूप सोपं आहे हे. बाहेर मार्केटमध्ये जाऊन हे 2-2, 3-3 हजाराचे ड्रेस घेण्यापेक्षा तुम्ही असं घरी जर शिवलं ना, अगदी तुम्हाला सांगते खूप कमी खर्चामध्ये हा ड्रेस तयार होतो. अगदी म्हणजे आता तुम्हाला हे नेट वगैरे सगळ्या गोष्टी मी सांगेल की कसं घेतलं काय वगैरे, पण अगदी 600-700च्या आसपास खर्च येऊन जातो. 500-600 पकडा तुम्ही. आता ते नेटवर पण असतं की नेट किंवा दुकानांवर पण असतं की तुम्ही कोणत्या दुकानात खरेदी करताय. तुमच्या म्हणजे एरियावर डिपेंड असतं की एरियामध्ये महागाई कशी आहे किंवा त्याचे रेट कसे आहे, सगळ्या गोष्टी त्यावर डिपेंड असतात. त्यामुळे मग थोडेफार रेटचा फरक पडू शकतो, पण अगदी 500-600च्या आतमध्ये, 500-600 किंवा 700च्या रेंजमध्ये हा पूर्ण ड्रेस तयार होतो. आणि अगदी तुम्हाला सांगते, अगदी तुम्ही 0 मंथ म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून ते अगदी तुम्ही ना जवळपास 6 ते 7 वर्षाच्या मुलीपर्यंत ड्रेस एवढा बजेटमध्ये बनवू शकतात. म्हणजे इतकं सोपं आहे. तुम्ही कोणत्याही वयोगटातील मुली करता या पद्धतीचा ड्रेस तुम्ही बनवू शकतात अगदी 500-600च्या खर्चामध्ये. आणि असंच मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो तर याची महागाई तुम्हाला माहीतच आहे की किती आहे. अगदी म्हणजे आणि त्यात पुन्हा व्यवस्थित आपल्याला पाहिजे तशी फिटिंग नसते, प्रॉपर फिनिशिंग नसते आणि आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये नसतो. बट आपण जर एकदा 600-700 रुपये खर्च केले तर आपल्याला पाहिजे त्या डिझाईनमध्ये आपण हे बनवू शकतो. बरं, आता ते झालं घरी बनवायचं. पण जर तुम्हाला बनवता येत नसेल किंवा तुमच्याकडे मशीन नसेल, बऱ्याच मैत्रिणींकडे मशीनही नसणार, तर मग ते करायचं काय? त्यांनी काय करायचं? तर त्यांना जर कोणाला हे ड्रेस पाहिजे असतील तर त्यांनी मला कमेंट सेक्शनमध्ये DM करायचं, मेसेज करायचा आहे. तर त्यांच्याकरता मी ऑनलाईन पण हे ड्रेस वगैरे तुम्ही घेऊ शकतात माझ्याकडून आणि याची किंमतही अगदी मी रिजनेबल आहे. तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेल की याचे आपल्याकडे रेट वगैरे कसे आहेत काय. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मी तुम्हाला सांगेल किंवा तुम्ही मला आपला सेम याच इंस्टाग्रामला देखील पेज आहे आपला, त्या पेजवरती तुम्ही मला पर्सनली DM करू शकतात. तर तिथे देखील तुम्ही मला जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला सांगेल की या ड्रेसची आपल्याकडे काय रेट आहे वगैरे सगळ्या गोष्टी. आता बोलता बोलता चेन बसून झालेली आहे. व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता प्रॉपर वरतून मी दापटीप देऊन घेतली. गळ्याच्या बाजूने देखील दापटीप देऊन घ्यायची आणि आर्मोलच्या बाजूने देखील दापटीप देऊन घ्यायची, जेणेकरून ना प्रॉपर जी फिनिशिंग असते ना, ती फिनिशिंग येते आणि खूप छान म्हणजे निघण्याची वगैरे किंवा एका टिपावर आपला जो फ्रॉक आहे ना किंवा तो ड्रेस आहे तो राहत नाही आणि अगदी छान असे तयार होतो.
हे बघा आता पूर्ण उंची बघून घेतली. पूर्ण उंची आपली आलेली आहे 8.5 इंच, कारण अर्धा इंच आता खाली जोडण्यात जाईल. त्याला फ्रिल्स वगैरे खालच्या लेस ते खालचं लेयर्स वगैरे, तर अर्धा इंच तिथे जाईल, म्हणजे बरोबर आपला 8 इंचाचा तयार होतो. आता वेळ आली फ्रंट पार्ट. आता बॅक पार्ट तर झाला, आता फ्रंट पार्ट रेडी करायचा. ओके, तर हे बघा अशा पद्धतीने या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. अशा पिना बॉल पिन्स घ्यायच्या आहेत तुम्ही, अशा पद्धतीने या टाकून घ्यायच्या. हे बघा सेम पद्धतीने मी तुम्हाला सगळं करून घ्यायचं आहे. हे बघा या ठिकाणी मी संपूर्ण प्लेट्स करून घेतल्या. हे एकदम असं खाली भारतीय बैठक घालून फरशीवरती बसून हे प्लेट्स कराव्या लागतात, कारण याला वेळ लागतो जरा. त्यामुळे व्यवस्थित सगळ्या पिना व्यवस्थित सेट करून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला ते पुढे शिवायला सोपं जातं. आता आपण इथे हे अस्तराला जोडून घेणार आहोत एकदा. आता सॅटिन ठेवलं आहे मी बाजूला, आपण ते एकदा अस्तराला जोडून घेऊ. आता इथे आपल्याला नॉट टाकून घ्यायची. जशी आपण बॅक पार्टला चुकी केली तशी इथे नको व्हायला, त्यामुळे आता इथे नॉट टाकून घ्यायची. खालच्या बाजूने आतमध्ये ती इन्सर्ट करायची आहे. हे बघा व्यवस्थित हळूवारपणे, पिना वगैरे टोचण्याची भीती असते तेवढी काळजी घ्यायची. हे बघा व्यवस्थित इथे हे असं टिप मारत मारत आपल्याला ते एकदम अस्तराला हे जोडून घ्यायचं आहे. आता एक एक पिन काढून घ्यायची. आता ज्या बाजूने टिपा मारून झाल्या ना त्या पिना काढून घ्यायच्या, म्हणजे कसं आपल्याला हाताला लागायला नको ना, त्यामुळे. आता आर्मोलच्या बाजूला पण ही अशा टिपा मारून घ्यायच्या, पिना काढून घ्यायच्या. अशा प्रकारे संपूर्ण पिना इथे मी काढून घेतल्या आणि व्यवस्थित तिथे मी प्रॉपर टीप मारून हे फिनिशिंगसहित मी इथे करून घेतलं. आता आपण एकदा एक्स्ट्रा जे नेट आहे ते कट करण्याआधी सॅटिन जोडून घेऊया. व्यवस्थित ठेवून घ्यायचं, आणि हे सटकतं फार. सॅटिन हे नेटवरून फार सटकतं, त्यामुळे तेवढी त्याची काळजी घ्यायची तुम्ही. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित टिप मारून घ्यायची, प्रॉपर ठेवायचं. आणि सॅटिन हे थोडं एक्स्ट्राच घ्यायचं आहे, कारण हे क्रेप फॅब्रिकमध्ये आहे त्यामुळे. आणि हे जरा ना क्रेप म्हणजे हे जरा असं थोडंसं जाड आहे जरा, आणि त्याचे धागे पण निघतात फार, तर त्यामुळे हे टिपमधून निघून नको यायला. त्यामुळे थोडंसं बाहेरून म्हणजे एक्स्ट्राच घ्यायचं कटिंग करताना, आणि जरा जास्त ठेवायचं ते टिपामध्ये, कारण तसंही आतमध्ये फोल्ड होणार असतं. त्यामुळे हे जर व्यवस्थित तुम्ही जास्त ठेवलं ना तर हे सटकण्याची भीती नसते आणि काहीच नाही. आणि कट करताना म्हणजे आता आपण टिप मारली इथे राईट, आता हे आपण एक्स्ट्रा कापड कट करणार आहोत. जास्त टिपाच्या जवळून नाही कट करायचं. आता बघा मी कसं कट केलं, दुरूनच कट केलं ना, तर सेम त्या पद्धतीने कट करायचं. आणि तसंही आतमध्ये फोल्ड होणार आहे, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही इथे. आता हे बघा असं याला नॉचेस देऊन घ्यायचे, छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून हे फोल्ड केल्यावर प्रॉपर फिनिशिंग येईल त्याला. थोडंसं शेप वगैरे जर इकडे तिकडे वाढत असेल आर्मलचं वगैरे, तर पुन्हा एकदा डबल टिप मारून घेऊ शकतात तुम्ही. किंवा जर कट करताना टिपसुद्धा कट होण्याची शक्यता असते, तर त्यावरती पुन्हा थोडीशी आतमधून टिप मारून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला स्लीवलेस ठेवायचं, त्यामुळे शोल्डर हे फिनिशिंगसहित जोडल्याच गेलं पाहिजे. तर हे बघा मी बॅकचं शोल्डर जे आहे ना ते फ्रंटच्या शोल्डरच्या आतमध्ये घातलं. फ्रंट पार्ट हा उलटाच आहे, आणि त्यावरतून हे मी आतमध्ये असं त्यामध्ये मी इन्सर्ट केलेलं आहे. बरोबर अस्तराची बाजू अस्तराला आणि खालची सॅटिनची नेटची बाजू नेटला एकमेकांवरती अशी आतमधून ठेवायची आणि टिप मारून घ्यायची. आणि हे बघा असं बाहेर ओढून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता शोल्डरची फिनिशिंग बघा, आणि आपल्या फ्रंट पार्टची देखील फिनिशिंग तुम्ही बघू शकतात. किती छान अगदी अशी प्रॉपर आलेली आहे, मस्त दिसत आहे की नाही, एकदम भारी असा हटके ड्रेस होणार आहे. बघा तुम्ही याचा फायनल रिझल्ट जर तुम्ही बघशाल ना तर हा वा किती छान असा तयार होईल ना, तुम्ही बघत प्रेमात पडाल याच्या. इतका छान होईल अक्षरशः, म्हणजे जे ड्रेस रेडी झाल्यावर मी सुद्धा ह्याच्या प्रेमात पडली आहे.
ड्रेस आपला बघा तुम्ही. फायनल जो व्हिडिओ आहे ना त्यावरती ड्रेसचं मी सेपरेट टाकेल. इतका छान असा तयार झालेला आहे, खूप भारी दिसत आहे बघितल्यावरती. आणि ॲक्च्युली कॅमेरामध्ये ना हे रेड कलर असल्यामुळे ना हे लाईट आणि ते एकदम असं थोडंसं ब्लर दिसत आहे. प्रॉपर रेड कलर इथे दिसत नाही आहे. नॅचरल लाईटमध्ये गेल्यावरती कदाचित दिसेल. मी तुम्हाला ना व्हिडिओ शेअर करेलच, आपल्या शॉर्ट्सला व्हिडिओ येईलच त्याचा छोटासा, याचा फायनल रिझल्ट जो आपला असणार आहे ना तर त्याचा. तर त्यामुळे जरा इथे लाईटमध्ये ट्यूबलाईट वगैरे रिंग लाईट सगळं असल्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे. कलर जरा ब्लर झाल्यासारखं दिसतं आहे. आता हे सगळ्या पिना काढून घ्यायच्या. आतल्या बाजूने आपण अस्तरी सॅटिनला वगैरे जॉईन करून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण बाजूने म्हणजे एकदा आतल्या बाजूने व्यवस्थित इथे टिप मारून घ्यायची. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं. आणि आता आपण हे पलटी केलेलं आहे ना तर इथे दापटीप देऊन घ्यायची. व्यवस्थित बाहेरच्या आर्मोलच्या बाजूने पण आणि गळ्याच्या बाजूने पण दोन्ही बाजूने याला व्यवस्थित असं हातांनी ते आपण प्लेट्स पाडलेले आहे ना फ्रंट बाजूला, तर त्या हातांनी असं प्रेस करत करत, जसं म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताच आहे सेम त्या पद्धतीने प्रेस करत करत इथे ह्या प्लेट्स अशा पाडून म्हणजे त्यावरती दापटीप देऊन घ्यायची. हे बघा आता नॉट बांधल्यावरती तुम्ही लुक बघा किती छान वाटत आहे. तुम्ही या नॉटच्या जागी, मी इथे नेटचे नॉट बनवले ना तर तुम्ही या जागी सॅटिनचं कापड असतं ना त्याचे पण बनवू शकता, त्याचं पण होतं. पण मला ते काही व्यवस्थित वाटे ना त्यामुळे मी ते नेटचंच बनवलं. कारण आपला नेट हा ड्रेस हा पूर्ण नेटचा येतो आहे आणि ते नॉट सॅटिनची मला ते काही बरोबर वाटत नव्हती, म्हणजे नसती वाटली, त्यामुळे मग मी ते नाही नेटचंच ठेवलं शेवटी. आता घेतला आपल्या खालच्या घेराचं काम आता करायला घ्यायचं आहे. त्याला हे कॅनकॅनची पट्टी मिळते, अगदी अर्धा पाऊण इंचाची असेल ती त्याची रुंदी. आणि लांबी तर तुम्ही म्हणजे तुम्हाला किती लांब हवं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर ही कॅनकॅनची पट्टी बाय करण्यासाठी ना मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही नक्की परचेस करू शकता. अगदी खूप छान आहे. विदाऊट कॅनकॅन ते कॅनकॅन असतं ना तर त्याच्या विदाऊट कॅनकॅन हे तुम्ही याला म्हणजे घेर येऊ शकतो विदाऊट कॅनकॅन. म्हणजे आता लहान मुलींच्या ड्रेसला कॅनकॅन कुठे लावणार ना, तर त्यामुळे ही जर पट्टी लावली ना तर आपोआप थोडासा घेर दिसतो ड्रेसला आणि ते खूप छान वाटतं. ते बघा ते असं आतमध्ये आपल्याला फोल्ड करायचं असतं. प्रॉपर फिनिशिंग पण येते खालच्या बाजूला आणि घेर पण येतो. दोन्ही कामं आपले अगदी सोपे होतात आणि झटपट मी असं पूर्ण घेराला मी लावून घेतलेलं आहे. आणि हे कट करून टाकते इथून. हे बघा तर कसं जोडत आहे तुम्ही व्यवस्थित बघा. आता हे आतल्या बाजूला फोल्ड करून घेऊया. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. अगदी हे असं छोटं पण आहे, म्हणजे अर्धा पाऊण इंचांचं पण आहे, 1 इंचांचं पण असतं, त्याच्यापेक्षा मोठं पण येतं. तर त्याच्या लिंक मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हे मिशोवर पण मिळतं आणि फ्लिपकार्टवर पण मिळेल. तर मी दोन्हींच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तुम्ही तिथून नक्की चेकआउट करा आणि नक्की तुम्ही तिथून परचेस करू शकता. आता हे बघा संपूर्ण मी आतल्या बाजूने टीप मारून झालेली आहे कॅनकॅन पट्टीला. आता वळूया अस्तराकडे. आता आपण अस्तर हे जोडायला घेऊया. सेंटरमधून कट देऊन घेतला आणि आता हे जोडायला घ्यायचं आहे. तर लहान मुलीचा ड्रेस आहे, आतमधून टोचला नाही पाहिजे, व्यवस्थित कम्फर्टेबल वाटला पाहिजे, त्याकरिता फिनिशिंगसहित आपल्याला हे करायचं आहे. तर या ठिकाणी मी आधी हे अस्तरावर ऑपोजिट अस्तर ठेवायचं आणि हे बघा खाली पण अस्तर आहे आणि वरच्या बाजूलाही अस्तर आहे. तर तसं ते मी असं एकमेकांच्या ऑपोजिट ठेवलं आणि अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थित. आता तुम्ही बघा व्यवस्थित इथे ना बॉक्स प्लेट करायची आहे, कारण ड्रेसला घेर वाटला पाहिजे
आतल्या बाजूने देखील आतल्या बाजूने जर ड्रेसला घेर असेल तरच तो बाहेरच्या बाजूला देखील घेर दिसेल ना. तर सेम तसंच काहीसं जर तुम्ही आतल्या बाजूला म्हणजे त्यामुळे आपल्याला आतल्या बाजूला घेर द्यायचा आहे आणि घेर देण्यासाठी कमी कापडामध्ये जर तुम्हाला घेर द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही या बॉक्स प्लेटचा तुम्ही वापर करू शकता. या ठिकाणी सरळ ज्या रेग्युलर प्लेट्स असतात त्या केल्या तरी हरकत नाही, पण थोडासा आतमधूनही घेर दिसला पाहिजे कारण ड्रेस त्या मापाचा आहे. तर त्यामुळे इथे बॉक्स प्लेटचाच वापर करायचा जेणेकरून घेर छान येतो आणि कमी कापडात आपल्या प्लेट्स पण म्हणजे ड्रेसला असं घेर पण दिसतो जर तुमच्याकडे कमी कापड अवेलेबल असेल तर. आता हे बघा दोन्ही बाजूने तुम्ही व्यवस्थित बघा, त्यामुळे मी एक सेकंड पार्ट स्किप नाही केला. व्यवस्थित दोन्हीही दाखवले मी बॉक्स प्लेट कशा करायच्या. हे बघा दोन्ही आता सेम झालेले आहे आपल्या. आता यावरती आपल्याला नेटचं जे नेट एकदा जोडून घ्यायचं असतं. सॅटिन नाही जोडू शकत आपण, मी तुम्हाला दाखवते एकदा. आता सेंटरपासून कट करून टाकू कारण आपल्याला दोन्ही बाजूने फिटिंग करायची असते त्याला, त्यामुळे आता आपल्याला आधी नेट जोडावं लागेल. जर आपल्याला फिनिशिंग सेट जोडायचं असेल तर नेट जोडावं लागेल. तर हे बघा नेटचं आता आपल्याला त्याला गॅदरिंग करायची बाकी आहे, तर ती कशी करायची मी दाखवते. आता ही गॅदरिंग कशी करायची यावरतीही मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, डिटेल व्हिडिओ. तुम्ही तिथे जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं बनवायचं, टीप कशी चेंज करायची, कोणत्या टिपावर ही गॅदरिंग बनते. तर अगदी म्हणजे तुम्ही बघा अशा प्रकारे ना हाताने पण प्लीट्स करत करत हे करू शकतात. आणि बरेच टेक्निक आलेले आहे की हे प्रेशर फूट आहे ना त्यामध्ये छोटीशी सुई घालून वगैरे, पण माझ्या मशीनवर तर काय होत नाही बाबा. ते प्रेशर फूटमध्ये सुई घालून गॅदरिंग नाही होत. तर मी अशी हाताने करते किंवा 5 नंबर टिप चालवायची सरळ. 5 नंबर टिपाने पण खूप छान पद्धतीने गॅदरिंग तयार होते. आणि किंवा जर तुम्हाला प्लेट्स पाडून जर करायचं असेल ना तर त्या पद्धतीने करू शकता. तर हे बघा मी तर इथे प्लेट्स पाडूनच केलेलं आहे कारण मला ते गॅदरिंगचं काय माहीत, म्हणजे मी नाही केलेलं. नेक्स्ट कधी ट्राय करेल आणि तुम्हालाही दाखवेल. पण या केसमध्ये म्हणजे या ड्रेसमध्ये मी छोट्या छोट्या प्लेट्सच बनवलेले आहेत. हे बघा आणि सेम त्या पद्धतीने दोन्ही लेअर आपण इथे दोन्ही लेअरला प्लेट्स पाडून घेतलेल्या आहे. एकदम छान असा घेर झालेला आहे. व्यवस्थित आपल्याला जितकं आपलं कमरेचं मेजरमेंट होतं त्या मेजरमेंटनुसार हा घेर इथे तयार झालेला आहे. हे बघा मागचा आणि पुढचा भाग राईट दोन्ही घेरचे अगदी छान असं इथं तयार झालं आहे. आता एकदा आपण मेजरमेंट म्हणजे करून बघायचं, जास्त कमी तर नाही झालेलं किंवा थोडंफार कमी जास्त असं होऊन जातं ना, तर त्या हिशोबाने तिथे बघून घ्यायचं आहे. तुम्ही मोजून पण घेऊ शकता डायरेक्ट किंवा सॅटिनचा जे आपला आतमधला घेर कट केलेला आहे ना तर ते ठेवून अशा पद्धतीने देखील बघू शकतात. ओके, तर असं आपण फोल्ड केल्यानंतर ते अशा पद्धतीने येणार आहे. हे बघा आता काय करायचं, आता हे दोन्ही लेअर एकदा आपण एकमेकांना जोडून घेऊ कारण ते आपल्याला ड्रेसला जोडायचे आहेत. तर त्याकरिता आधी हे लेअर एकमेकांना जोडून घेऊ आपण. दोन्ही लेअर एकमेकांना कडेपर्यंत जोडून घ्यायचे आहे. व्यवस्थित कडेपर्यंत या दोन्ही लेअर एकमेकांना आता इथे जोडून झालेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं की जशा आपण या लेयर्स एकमेकांना जोडून घेतल्या ना सेम आहे अशाच ठेवून आपल्याला त्या ड्रेसच्या कमरेच्या भागावरती ठेवून जोडून घ्यायच्या आहेत. ओके,
जसं अस्तर जोडलं बाहेरच्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने, सेम त्या पद्धतीने वरच्या बाजूने अशा पद्धतीने हे बघा असं जोडून घ्यायचं आहे त्याला, बरोबर. वरची ही दोन्ही बाजू अशा सेम आल्या पाहिजे, त्या पद्धतीने अशा ह्या जोडून घ्यायच्या. आता बघा आतली अस्तराच्या आणि आपलं जे नेट आहे त्याच्या आतली फिनिशिंग म्हणजे फिनिशिंग नाही म्हणा, ती टीप बघा कशी आली. बाहेरची फिनिशिंग तुम्ही बघा किती प्रॉपर आलेली आहे. आणि सेम आता आपल्याला सॅटिन जोडून घ्यायचं आहे. आता सॅटिन कसं जोडायचं आता ते बघा. म्हणजे जसं सॅटिन जोडलं सेम त्या पद्धतीने ते लेयर्स देखील जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, तुम्ही व्यवस्थित बघा. व्यवस्थित जोडून घ्यायचं. आणि सॅटिन हे जे आहे ना, तर ते म्हणजे जर तुम्ही त्यात थोडंसं क्रॉसमध्ये आपण कट केलं राईट, घेर कट केलेला आहे कमरेचं, असं कॉर्नरवरती ठेवून कट केलेलं आहे, तर ते थोडंसं ताणलं जातं. तर थोडंसं लूज ठेवत आपल्याला जोडायचं आहे, नाही तर त्याचं ते ताणलं जातं आणि थोडं ते आपल्या रेग्युलर आपलं जे मेजरमेंट आहे त्या मेजरमेंटपेक्षा ते एक्स्ट्रा भरतं. आणि जर असं होत असेल तर ही एक ट्रिक आहे, म्हणजे आयडियाच आहे. तर थोडंसं छोटी प्लेट पाडून घ्यायची तिथे कमरेच्या भोवती, नॉर्मल प्लेट पाडून घ्यायची आणि ते तिथे जोडून घ्यायचं. आता बघा मी इथे थोडी छोटी प्लेट पाडून घेत आहे, तुमच्या लक्षात येत असेल. ती छोटीशी एक प्लेट पाडून घेतली जेणेकरून आपलं सेम आलेलं आहे. कुठेही म्हणजे कडेच्या बाजूला सॅटिन हे बाहेर नाही निघालं एक्स्ट्रा वगैरे. त्या पद्धतीने हे बघा तुम्हाला ती प्लेट दिसली असेल छोटीशी. आणि बघा ही फिनिशिंग. आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता हे बघा तुम्ही बघू शकता, ही फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर आणि ही फोर्थ लेअर आपली, अशा 4 लेअर्सचा हा फ्रॉक किती झालेला आहे हे बघा. त्यानंतर आपल्याला बॅक पार्टला तसंच पद्धतीने हे सॅटिन जे आहे ना तर ते जोडून घ्यायचं. हे बघा सेम या पद्धतीने. आता हे दोन्हीही जोडून झालेलं आहे. तर आपण उर्वरित भाग आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. आत्ता इतकंच, कारण व्हिडिओ फार मोठा होतो, बघायला तुम्हीच कंटाळा करतात. आता इथपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया आपण आता लास्ट पार्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.